गर्दी असो वा धावपळ, गावी जाण्याचा उत्साह आणि गणपती बाप्पाच्या दर्शनाची ओढ सगळं काही विसरायला लावते. ट्रेनमधून जाताना त्या लांबवर पसरलेल्या शेतांची दृश्य आणि मनात फक्त बाप्पाची प्रतिमा. तर नमस्कार मंडळी, आज आम्ही गावी जायला निघालो आहोत आमच्या लाडक्या गणपती बाप्पासाठी. गावी गणपती साजरा करण्याचं वेगळंच सुख असतं आणि कोकणात म्हटलं तर अजूनच मस्त. त्या मातीचा गंध, तिथली माणसं आणि बाप्पाचं आगमन सगळं काही अविस्मरणीय असतं. गावी जाण्याचं एक वेगळंच आकर्षण असतं. रस्त्यातल्या या हिरव्यागार शेतांपासून ते गावातल्या पक्क्या मातीच्या वाटा सगळं काही आपलं वाटतं. मनात एकच विचार, लवकरात लवकर गावी पोचावं आणि बाप्पाचं स्वागत करावं. अखेर गावी पोचलो. किती दिवसांनी आपल्या गावात आलोय आणि त्यात गणपती बाप्पाचं आगमन, आनंद वेगळाच आहे. घर आलं, चला लवकर बाप्पाची तयारी करायची आहे. गावचं घर एक साधं पण आपलं असं ठिकाण जिथं आठवणींचा खजिना दडलेला असतो. प्रत्येक दार, प्रत्येक खिडकी आणि त्या मातीच्या अंगणात अनेक कहाण्या जपलेल्या असतात. किती वर्षांनी परत आलोय गावी, काहीच बदललं नाहीये. तोच वास, तीच ओळख. हो, या अंगणात खेळलेले दिवस आठवतात का? इथं आम्ही संध्याकाळी मातीच्या चुली करून खेळायचो. तर चला चला, बाप्पा आले. आता पुढचे काही दिवस बाप्पांच्या चरणामध्ये आनंद साजरा करायचा. गावातलं प्रत्येक घर, प्रत्येक मन बाप्पाच्या आगमनाने प्रकाशमान झालं आहे. गावात गणपती बाप्पाचं आगमन म्हणजे नुसतं पूजन नाही, तर कुटुंबाची एकत्रित भेट, परंपरांचा सन्मान आणि श्रद्धेचा उत्सव. किती सुंदर आणि आकर्षक असं हे रूप आहे बाप्पांचं. सुख करता तू विघ्न हरता, गणपती बाप्पा मोरया. आत्ता आईने हरतालिका पूजनासाठी दुर्वा आणायला पाठवला आहे. चला तर मग तुम्ही बघा आणि ओळखा कोणती दुर्वा आहे ती. आणि इथे बाजूलाच भातांच्या पिकाने शेत अगदी बहरून निघालं आहे. मनाला मोहून टाकणारं असं हे दृश्य होतं. तर आता हरतालिका पूजेला सुरुवात झाली आहे. सणाच्या निमित्ताने गावातील घरातील महिला सुंदर साड्यांमध्ये सजलेल्या आहेत. शंकर पार्वतीची मूर्ती एका लहान चौकात ठेवलेली आहे. ही एक पवित्र पूजा आहे जी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, सुखसमृद्धीसाठी आणि कुवारी स्त्रिया चांगल्या पतीसाठी करतात. स्त्रिया हातात फुले, अक्षता आणि फळांचे ताट घेऊन एकत्र येतात. त्या एकमेकांशी गप्पा मारत पूजेची तयारी करत आहेत. तर मित्रांनो, हरतालिका पूजनाचा हा विशेष सोहळा आता संपन्न होत आहे. आपण एकत्र येऊन केलेली ही पूजा आमच्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाची आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून पूजन करून खूप आनंद घेतला. तर आपल्याला हा ब्लॉग आवडला असेल तर कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.